कल्याण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के तहत प्रशासन झील परिसर में नए फूड स्टॉल्स लगाने की तैयारी कर रहा है। इसके लिए हरे भरे पेड़ काटे जा रहे हैं, जबकि वहीं पर पहले से बना सरकारी फूड प्लाजा बंद पड़ा है। स्थानीय नागरिकों, खासकर मॉर्निंग वॉकर्स में इस फैसले को लेकर नाराजगी है। उनका कहना है कि वॉक और वार्म अप के लिए जो खुली जगह थी, अब वहां स्टॉल्स लग रहे हैं। इससे न सिर्फ हरियाली खत्म होगी, बल्कि गंदगी और भीड़ भाड़ बढ़ेगी, जिससे झील का शांत वातावरण भी बिगड़ेगा। नागरिकों ने प्रशासन को साफ चेतावनी दी है कि यह अवैध काम तुरंत रोका जाए और बंद पड़ा फूड प्लाजा दोबारा शुरू किया जाए, वरना विरोध प्रदर्शन किया जाएगा। स्टॉल अनधिकृतपणे जे काम चालू आहे ते काम महानगरपालिकेने थांबावं आणि जास्तीत जास्त मोकळी जागा या काळ्या तलाव परिसरामध्ये सोडण्यात यावी, जेणेकरून वृद्धांना जे संध्याकाळी बसायला येतात, फेरफटका मारायला येतात, त्या लोकांना इथे जागा झाली पाहिजे। त्याचप्रमाणे ह्या परिसरामध्ये जेव्हा संध्याकाळी किंवा सकाळी लोक बसतात, साफसफाई केली जात नाही आहे, सिक्युरिटी गार्ड त्यांचं लक्ष व्यवस्थित नसतं आणि आणि कॅबिनमध्येच बसून असतात, साफसफाई केली जात नाही। मला असं वाटतं की हे जिथे लोक जे अपॉइंट केलेत ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉइंट केलेत का की लोकांच्या सोयीसाठी अपॉइंट केलेत, हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे। बघा, हा काळा तलाव एक ऐतिहासिक तलाव आहे। आपण इथे ब्युटिफिकेशन करून लोकांना चालायला, वॉकिंग करायला ट्रॅक बनवला म्युनिसिपल कॉर्पोरेशननी। आज 10 वर्षापासून आम्ही इथे वॉक करतोय, स्वच्छता आहे। आता हे स्टॉल लागल्यानंतर एकतर इथे सर्व घाण होणार आहे, याची कोणी अजून आता पण रात्री इथे वॉचमॅन लोक जे फिरतात ते लोक कोणी लक्ष देत नाही याच्यावर। अजून ते स्टॉल चालू झाल्यानंतर त्याची घाण होईल आणि त्याचं त्या जागा त्या ठिकाणी लोक, सिनियर सिटीजन आणि इतर लोक जे वॉक करून तिथे योगा करत होते, ती योगाची जागा या लोकांनी तिथे कॅन्टीन बनवून टाकली। आज मोदी साहेब म्हणतात योग करा आणि जोक बनवा, आपली स्वच्छ हे करा, व्यवस्थित आपली तब्येत चांगली ठेवा, आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन करताय, ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही गेटच्या बाहेर कुठे कॅन्टीन उभी करा ना, भरपूर जागा आहे, भरपूर जागा आहे तिथे। ते करायची गरज काय इथे आतमध्ये? कुठला पब्लिकला पाहिजे? तुम्ही मेजॉरिटी घ्या ना, सिग्नेचर्स घ्या लोकांचे। चाललंय इथे जिम होते, मागे पण ओपन जिम होता, तो पण त्यांनी काढून टाकला। जुने जिमचे इक्विपमेंट्स आणून लावून टाकलेत, हे सर्व खराब झाले, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे। माझी एकच विनंती आहे की योगा करता जागा आहे ती सर्व खाली करून परत तिथे योगाची सिस्टम चालू करावी लोकांना।